सर्वांना माझा नमस्कार. कथेचं नाव आहे 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये. ती मुलगी अनोळखी होती आणि ती निघून गेली. तरीसुद्धा अमोल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जोपर्यंत बघत येईल तोपर्यंत बघतच होता. हे बघून गायत्रीला फार राग येत होता. ती रागामध्ये त्याच्याजवळ आले आणि तिने तो आपल्याकडे बघत नाही आहे असे बघितल्यानंतर एका हाताने त्याचा चेहरा आपल्या हातात धरून स्वतःकडे वळवला आणि रागाने त्याला विचारले, ही मुलगी कोण आहे? मला माहिती नाही. अमोलने उत्तर दिले, तुम्हाला खरंच माहिती नाही ही मुलगी कोण आहे? मग ती तुमच्याकडे एकटक पाहत होती. तुम्ही तिच्याकडे का पाहत होता? तिला काहीतरी तुमच्याशी बोलायचे होते, भांडायचे होते. ती काहीच बोलत नव्हती. त्यानंतर मग ती काहीतरी बोलली. तुम्ही माझ्याकडे बोट दाखवले. तिने पुन्हा तुमच्याकडे बघितले आणि मी तुमच्याकडे येत आहे असे बघितल्यानंतर तिने गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेली. ह्याचा अर्थ तुमची एकामेकाची ओळख आहे. खरं सांगा, ती मुलगी तुमची कोण आहे? तुमच्या आणि तिच्या काय संबंध आहे? गायत्री संशयाने अमोलकडे बघत होती. अगं बाई, खरं सांगतो, मला माहिती नाही ती मुलगी कोण होती. तिने फक्त मला विचारलं, गाडीचा हॉर्न का वाजवला? मी तुझ्याकडे बोट दाखवले. मला माहिती नाही. तिने एकदा पुन्हा माझ्याकडे बघितले आणि गाडी स्टार्ट करून तिथून निघून गेली. अजून ह्याच्यापुढे काय समजत नाही. मी तुला कसे समजून सांगू हेच मला समजत नाही. गल्लीवरची एखादी कोणतीही मुलगी माझ्याकडे बघेल तर तिचा आणि माझा काहीतरी संबंध आहे असं तू म्हणशील का? अगं, मी सुंदर आहे, तरुण आहे. बघतात माझ्याकडे मुली काही संबंध नसला तरी सुद्धा बघतात. त्यांना माझ्याकडे बघितले की माझ्याशी बोलाविषयी वाटते. मग त्यांच्यात माझा दोष काय? आणि ते सगळं झाले की तुला राग काय येतो? मला ह्यातच माझा तरी दोष काय? तूच सांग. अगदी निरागसपणे अमोल बोलत होता. सगळ्या मला माहिती आहे, समजलं का? एखाद्या मुलीचा चेहरा बघितल्यानंतर मला सगळे काही माहिती पडत. अशी अनोळखी मुलगी जिच्या तुमच्याशी काही संबंध नाही, ती तुमच्याकडे बघेल, तुम्ही तिच्याकडे बघणार, तुमचा चेहरा दुःखी होणार. तुमच्या चेहऱ्यावरचा गॉगल सुद्धा तुम्ही काढत नाही, तसेच ठेवता. आणि अजून मला म्हणतात की तुमचा काही संबंधच नाही. मी लहान आहे का की मूर्ख आहे? गायत्री त्याला विचारू लागली. माझ्या डोक्यापर्यंत तुझी उंची आहे. म्हणजेच तू लहान नाही हा, परंतु असे होऊ शकते की तुझ्या डोक्यामध्ये मेंदूच्या ऐवजी बटाटे असू शकतात. म्हणजे तू मूर्ख असू शकते. म्हणतात अमोल तिची फिरकी घेत म्हणाला, मी मूर्ख आहे, मग अशा मूर्ख मुलीसोबत तुम्ही लग्न का केले? सांगा उत्तर, सांगा. गायत्री संतापली होती. कारण मला मूर्ख मुली आवडतात. त्या खूप सुंदर असतात आणि त्यांना जेव्हा राग येतो तेव्हा तर त्या अजूनच जास्त सुंदर दिसतात. गायत्रीच्या चेहऱ्यावर उडणाऱ्या तिच्या केसांचा
एका लठ्ठेला बरोबर करत अमोल म्हणाला. अमोलने बरोबर अडकवलेली तिची केसांची बलट तिने पुन्हा तिच्या तोंडावर टाकत म्हणाली, अच्छा, मूर्ख मुलींना राग आला की त्या सुंदर दिसतात आणि हुशार मुलींना राग आला की त्या गाढवासारखं दिसतात का? गायत्री, त्यासाठी मला एखाद्या हुशार मुलीसोबत सुद्धा लग्न करावे लागेल. तेव्हा समजेल की त्यांना राग आल्यानंतर त्या कशा दिसतात. पुन्हा एकदा गायत्रीला अजून राग येण्यासाठी, अजून तिला चिडवण्यासाठी उगाचच अमोल आगीमध्ये तेल ओतत होता. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल, तिचा अनुभव घ्यायचा असेल, तर ती प्रत्यक्ष करावीच लागते. तुम्हाला मग असं असेल तर चप्पल गालामध्ये पडली की किती त्रास होतो हे अनुभवण्यासाठी खरंच मला चप्पल तुमच्या गालावर मारावी लागेल. बरोबर आहे ना? असे म्हणत तिने आपल्या पायातील चप्पल काढली आणि अमोलला दाखवत म्हणाली, मार मार, तेवढंच मला आता मारण्याचा बाकी राहिले होते. चप्पलने कशाला बाई? दगडाने मार, काठीने मार, चाकूने मार, मारून टाक. अमोल हे बोलत असताना स्वतःहून तिचे चप्पल असलेल्या हाताला आपल्या स्वतःच्या गावामध्ये वळत म्हणाला, आपल्या हातातील चप्पल खरंच आपल्या नवऱ्याला घाबरण्यासाठी आपण हातात घेतली होती, मारण्यासाठी घेतली नव्हती. ह्याची जाणीव तिला झाली. ती जो हात अमोल आपल्या स्वतःकडे वळत होता, तोच हात पुन्हा स्वतःकडे ओढू लागले. पण तिला जागवले, आता आपली ताकद लागणार नाही. मग आता आपण त्याच्या हातातून सोडू शकत नाही. पण आपला हातातील चप्पल आपण खाली टाळू शकतो. तिने ते चप्पल हातातून सैल सोडली. चप्पल खाली पडली आणि तिचा हात मात्र त्याच्या हातातच राहिला. हाताने मारायचं आहे. नवऱ्याला मार हौस पूर्ण करून घे. मी फार हौशी नवरा आहे. तुझी अशी कोणतीच इच्छा हौस असणार नाही आता की जी ह्या नवऱ्याने पूर्ण केलेली नसणार. मग नवऱ्याला मारझोड करायची असेल तरीसुद्धा मी पूर्ण करायला तयार आहे. पण फक्त मलाच मारायचे, माझ्या आईकडे बघायची सुद्धा नाही. समजलं का? अमोल तिला म्हणाला. तिचा तो हात तिने चेहऱ्यावर न मारता गालामध्ये टाकला आणि तिने त्याला मिठी मारली आणि हसत म्हणाली, चप्पलने किंवा हाताने मारायची काय गरज आहे? प्रेमामध्ये अंगात बुडवून सुद्धा आपल्या प्रेमाला मिळवता येते. प्रेयसीला सर्व माहिती असतं. आपल्या प्रियकराला कसे काबूत ठेवायचे. तुमचे बाहेर काहीही असू द्या, घरामध्ये तर माझेच राजकारण रंगणार आहे. मीच पूर्ण मताने निवडणूक जिंकणार आहे. समजलं का अमोलराव? गायत्री म्हणाली. जेव्हा गायत्री सर्व काही विसरून अमोलला आपल्या मिठीत घेऊ लागली, तेव्हा अमोलला काहीतरी जिंकल्यासारखे वाटू लागले होते. कारण त्याला थोडा क्षणासाठी आपले लपवून ठेवलेले सिक्रेट गायत्रीसमोर येते की काय त्याची भीती वाटू लागली होती. आणि
काहीतरी करून तिला ती मुलगी कोण होती ह्या विषयापासून लांब द्यायचे होते. म्हणून त्याने मुद्दाम काहीतरी करून अशा प्रकारे लांब निघालेले होते. त्याने सुटकेचा श्वास घेतला. गायत्री गाडीवर बसली. तिने बॅग आपल्या मांडीवर घेतली आणि त्याला इशारा केला. चला. त्याने सुद्धा गाडी स्टार्ट केली आणि घरचा रस्ता पकडला. अमोलने जरी सुटकेचा श्वास घेतलेला असला तरी त्याला हे माहिती नव्हतं की गायत्रीचं मनामधलं संशय अजूनही कमी झालेला नाही. तिला कळत होते. अजूनही पाहिजे तसे उत्तर त्याने दिलेले होते. खरोखर त्या मुलीच्या आणि अमोलच्या काहीतरी संबंध आहे आणि आपल्या लवकरात लवकर तो संबंध शोधून काढावा लागणार आहे. पण जर तो संबंध काहीतरी आपल्या स्वतःसाठीच हानिकारक असला म्हणजे ते विचार करता करता सुद्धा घामाघूम झाली होती. अमोल काहीतरी बोलत होता. तिचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. ती पुन्हा अबोल झालेली बघितली आणि अमोलने पुन्हा गाडी थांबवली आणि तिला विचारले, अगं, मी केव्हाचा विचारात करत आहे. कुठे आहे तुझे लक्ष? तू काहीच ऐकले नाही का? अमोलने गाडी थांबवली आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकण्याचा गायत्री भानावर आली आणि म्हणाली, माफ करा, मला काहीच ऐकू आले नाही. गाडी आणि हवेचा वेग ह्यामुळे तुम्ही काय बोलले ते मला काहीच कळाले नाही. मी तर वेगळाच विचार करत होतोय. गायत्री, तुझ्या मनातलं अजूनही गेला नाही का? चल, मी गाडी फिरवतो आणि कुठे आहे ती मुलगी तिला शोधूया. तिच्याशी बोल तू. तिला विचार. मग तुला समजेल तिचा आणि माझा काही संबंध नाही. बाई, तुला आता कसे काय समजून सांगू मी? मी एक शिक्षक आहे. असे काम मी करत नाही. माझा जर खरंच पुन्हा दुसरीवर प्रेम करत असत तर मी तिच्याशीच लग्नही केलं असतं, तुझ्याशी नसतं. कसं काय तुझ्या मनातलं संशय दूर करू? आता काय डोकं फोडू का? बाई, तुझ्यासमोर ह्या वेळेस अमोल फार दुःखी आणि संतापून बोलत होता. संशय नाही, परंतु मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुम्ही माझा डोक्यातून तो विचार जातच नाही तर मी काय करू? थोडा वेळ तरी द्या मला समजून घेण्यासाठी. अजून आपल्या लग्नाला फार दिवस झालेलं नाही. आपल्या दोघांना एकामेकाचा स्वभाव, आपल्या आयुष्यातील बरेचशा गोष्टी आहे की ज्या माझ्या जीवनात घडलेले आहे तुम्हाला माहिती नाही. तुमच्या जीवनामध्ये घडलेली आहे त्या मला माहिती नाही. मग असं होणं साहजिक आहे. कितीही शिकलेली बाई असू द्या किंवा पुरुषही असू द्या, लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराबद्दल माहिती असणं प्रत्येकाचा अधिकार आहे आणि माहिती असल्याच पाहिजे. मग मी काय जगावेगळे करत आहे का? गायत्री त्याला विचारू लागली. जर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.
थँक यू व्हेरी मच टू ऑल.